आपण 11वीमध्ये असलेला आपला नेक्स्ट टॉपिक चालू करणार आहोत. आता तो ॲक्च्युली आपण काय घेतला, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन आपल्या 11वीमध्ये असणारा 7वा चॅप्टर आहे. ओके, आता 7वा चॅप्टर घेण्याचं रिझन म्हणजे काय, ऑलरेडी आपण सेल डिव्हिजनमध्ये असलेले जे मायटोसिस आहे, त्यानंतर मिओसिसमध्ये असलेल्या काही फेजेस वगैरे आहेत, हे आपण 10th आणि 9th त्याच्याविषयी आयडिया आपल्याला माहिती आहे. त्यामुळं आपण काय घेतला, नेक्स्ट जो आपण टॉपिक घेतला तो आहे सेल डिव्हिजन. ओके, आता सेल सगळ्यांना माहिती आहे. पहा, सेल म्हणजे काय, पेशी. ओके, आणि डिव्हिजन म्हणजे काय असतं, विभागणी. डिव्हिजनचा अर्थ काय, तो विभागणी. म्हणजे सेलची विभागणी होते, मग त्याला जर आपण काय म्हणायचं, सेल डिव्हिजन असं म्हणायचं. ओके, आता हे सगळ्यांना माहिती आहे का, जे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम असतात, कोणते, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, का ज्याच्यामध्ये मेनी सेल्स प्रेझेंट असतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो मराठीतून, अनेक पेशीय जे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. म्हणजे जस्ट लाईक अस, आपल्यामध्ये काय येतं, भरपूर सेलपासून आपण फॉर्म झालेलं, म्हणजे आपण कसे येतं, मल्टी सेल्युलर. आता हे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आपल्याला पाहायला भेटणार, त्यांची जी लाईफ आहे ही कशी स्टार्ट होणार, लाईफ स्टार्ट फ्रॉम इट स्टार्ट फ्रॉम मेनी सेल्स. भरपूर सेलपासून तयार होईल का लगेच स्टार्ट होणार का लाईफ, नाही, आहे का नाही. याची जी लाईफ आहे एका सिंगल सेलपासून काय होती, सिंगल सेलपासून काय होणार, स्टार्ट होणार, बरोबर ना. लाईफ स्टार्ट फ्रॉम ए सिंगल सेल. आता ह्या सिंगल सेलला आपण काय म्हणणार, आपण त्याला म्हणतो झायगोट, हे लक्षात घ्यायचं. ओके, आता झायगोट कसा फॉर्म होतो सगळ्यांना माहिती. पहा, मेल गॅमेट आपल्याला माहिती आहे की नाही, त्याला आपण काय म्हणायचं, स्पर्म असं म्हणणार. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, पहा, फिमेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेट. या फिमेल गॅमेटला आपण एग किंवा ओवा असं म्हणतो. ओके, आता हा जो मेल गॅमेट आहे हा काय करतो, फ्यूज होणार एग सोबत, आहे का नाही, यांच्यामध्ये फ्युजन होतं, आहे की नाही. फ्युजन म्हणजे एकत्रित येतात. ओके, मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं, फ्युजनच्या प्रोसेसला आपण म्हणायचं फर्टिलायझेशन. काय म्हणायचं आपण त्याला, फर्टिलायझेशन. आणि या फर्टिलायझेशन नंतर एक सिंगल सेल फॉर्म होती. ह्या सिंगल सेलमध्ये काय असेल, याच्यामध्ये असलेलं DNA आणि याच्यामध्ये असणारे DNA एकत्र येतात. ओके, एक सिंगल न्यूक्लियस इथं फॉर्म होतं. आता या सिंगल सेललाच आपण काय म्हणणार, झायगोट असं म्हणायचं. ओके, आता एक सिंगल सेल फॉर्म झाली झायगोट. मग या झायगोटमध्ये होतं काय का, याच्यामध्ये डिव्हिजनची प्रोसेस होते आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजेच काय होती, विभागणी होती आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स काय होतात, फॉर्म होतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे स्टार्ट तुमची सिंगल सेलपासून होईल, त्या सिंगल सेलमध्ये विभागणी होत जाते आणि फायनली तुमचं मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म होणार. म्हणजे काय असतं. ओके, पहिल्यांदा डेफिनेशन किंवा व्याख्या आपण काय म्हणणार सेल सायकलची, द sequential event occurs in life of dividing cell called as cell cycle. ओके, म्हणजे आपल्याला डिवायडिंग ज्या सेल्स डिव्हिजनमध्ये जातात त्यांच्यामध्ये काही सिक्वेन्शियल इव्हेंट्स आपल्याला पाहायला वाटणार. म्हणजे एकामागे एक येणारे काय असतात, इव्हेंट्स असतात. ओके, त्यांचं मिळून काय होणार, सेल सायकल होणार. लक्षात ठेवायचं. मग आता या सेल सायकलमध्ये जर आपण पाहिलं, व्हाय इट इज कॉल्ड एज सेल सायकल, ते पण आपण पाहणार आहे. या सेल सायकलमध्ये ॲक्च्युली 2 फेजेस असतात किंवा 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो सेल सायकलला. पहिला जो पार्ट आहे किंवा जी फेज असती, त्या फेजला आपण इंटरफेज असं म्हणणार. काय म्हणतो आपण त्याला, इंटरफेज. दुसरा जो पार्ट आहे की नाही, त्याला आपण काय म्हणतो, एम फेज असं म्हणणार. ओके, चला आता एम फेज म्हणजे काय, लक्षात घ्या. हा जो पार्ट आहे लाईफ सायकलमध्ये किंवा सेल सायकलमध्ये असलेला, याला आपण एम फेज असं म्हणणार. ओके, त्यानंतर हा मोस्ट लार्जेस्ट पार्ट इन द सेल सायकल जो आपल्याला पाहायला भेटतो, हा जो पार्ट आहे, ओके नाही, याला आपण इंटरफेस असं म्हणायचं. दिस इज नथिंग बट ए इंटरफेस. इंटरफेस मोठी असते, एम फेज छोटी आपल्याला पाहायला भेटते. आता इंटरफेज मध्ये होतं काय किंवा ह्या फेज मध्ये होणार काय, लक्षात घ्या. ह्या फेज मध्ये
सेलची काय होती, ग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, ग्रोथ म्हणजे सेलची वाढ आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, त्यानंतर डीएनए रेप्लिकेशन. ओके, डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय, रेप्लिकास किंवा कॉपीज तयार करतो, मग त्याला आपण काय म्हणतो, डीएनए सिंथेसिस असं म्हणणार किंवा डीएनए रेप्लिकेशन. व्हॉट इज डीएनए रेप्लिकेशन म्हणजे, रेप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेशन, लक्षात घ्या. डुप्लिकेट म्हणजे त्याच्या दोन काय होतात, कॉपीज तयार होतात. ओके, यम फेज मध्ये काय होणार, यम फेज मध्ये लक्षात ठेवायचं डिव्हिजन होणार किंवा विभागणी, सेलची विभागणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता कन्सेप्ट समजून घ्या सेल सायकलचा आपल्याला काय पाहायला भेटतो. आता सपोज आपण इथे एक सेल पाहतो. ओके, हिचा आकार मोठा आहे की नाही, म्हणजे ही फेज, ही जी सेल आहे ही कोणत्या फेज मधून आलेली सेल, लक्षात ठेवायचं इंटरफेज मधून आलेली सेल आहे. ओके, म्हणजे हिची काय झाली, ग्रोथ झाली किंवा वाढ झाली, लक्षात ठेवायचं. मग या सेलला आपण मेन्शन करू मदर सेल, हिला आपण काय म्हणणार, मदर सेल. आता मदर सेल का बरं म्हटलं, कारण की याच्यापासून डॉटर सेल्स फॉर्म होणार, त्याच्यामुळे आपल्याला मदर सेल असं म्हणणार. आता ही जी मदर सेल आहे ही एम फेज मध्ये जाते. एम फेज मध्ये म्हणजे कोणत्या, डिव्हिजनल फेज मध्ये जाणार. आणि ह्या डिव्हिजनल फेज नंतर इथं आपल्याला काय पाहायला भेटणार, यापासून दोन काय होतात रे, सेल्स फॉर्म होणार. या मदर सेल्स पासून दोन सेल्स फॉर्म झाल्या. मग या दोन छोट्या सेल्सला आपण डॉटर सेल्स असं म्हणायचं. काय म्हणणार आपण त्याला, डॉटर सेल्स असं म्हणायचं. आता ह्या ज्या डॉटर सेल्स असतात त्यांचा आकार छोटा असतो, यांच्यामध्ये असलेले जे काही डिफरंट सेल ऑर्गेनल असतात ते कमी प्रमाणात असतात. ओके, आता ह्या डायरेक्टली परत रेप्लिकेशन मध्ये किंवा डिव्हिजन मध्ये जातील का, नाही. ओके, मग या सेल्सला जर डिव्हिजन मध्ये जायचं असेल तर त्यांच्यामध्ये काय होईल, परत ग्रोथ होईल किंवा त्यांची वाढ होणार. ओके, म्हणजे यम फेज मधून ज्या डॉटर सेल्स फॉर्म झाल्या, ह्या यम फेज मधल्या डॉटर सेल्स परत इंटर फेज मध्ये जातील, त्यांची वाढ होणार आहे की नाही, आणि वाढ झाल्यानंतर ते परत यम फेज मध्ये त्यांची डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे ही कंटिन्युअस काय होती, सायकल चालू राहते. पहा, डिव्हिजन होणार, डिव्हिजन झाल्यानंतर त्यांचा आकार छोटा आहे, त्यांची परत ग्रोथ होणार, परत डिव्हिजन होणार. ओके, दॅट्स वाय दिस फेनॉमेनॉन ऑर सिक्वेन्शियल इव्हेंट, त्याला आपण सेल सायकल असं म्हणायचं. इंटरफेज नंतर एम फेज येते, एम फेज नंतर इंटरफेज. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज सिक्वेन्शियल इव्हेंट्स. कोणते दोन सिक्वेन्शियल इव्हेंट आहे, इंटरफेज आणि दुसरे एम फेज. ओके, आता इंटरफेज मध्ये जर आपण पाहिलं तर ऍक्च्युली तीन याच्यामध्ये सब फेजेस येतात. यम फेज म्हणजेच काय, यम फेज मध्ये आपण स्टडी करणार आहे, यम स्टँड फॉर मायटोसिस किंवा त्याला आपण काय म्हणतो, मियोसिस. यम म्हणजे काय असू शकतं, मायटोसिस पण असू शकतं आणि मियोसिस पण असणार आहे. ओके, आता मायटोसिस म्हणजेच काय, लक्षात ठेवायचं, सोमॅटिक सेल डिव्हिजन, बरोबर ना. आता इथे सोमा म्हणजे काय, सोमा म्हणजे बॉडी, आपल्या बॉडीमध्ये जेवढे सेल्स तयार होतात ना डिव्हिजन थ्रू, ह्या मायटोसिस थ्रू तयार होणार. आणि मियोसिस म्हणजे काय, लक्षात ठेवायचं, गॅमेटिक सेल डिव्हिजन. ओके, गॅमेटिक सेल डिव्हिजन म्हणजे काय, यामध्ये गॅमेट्स फॉर्म होणार. ओके, म्हणजे जी जर्म मदर सेल असते, गॅमेट फॉर्म करण्यासाठी जी मदर सेल आहे ती सोमॅटिक सेल आहे, पण ती सोमॅटिक सेल ज्या वेळेस डिव्हिजन मध्ये जाते, मियोसिस मध्ये जाणार. ओके, मग या मियोसिस मध्ये दोन आपल्याला गॅमेट्स पाहायला भेटतील, तयार होतील. मेल मध्ये कोणतं गॅमेट आपण पाहिलं होतं पहा, मेल मध्ये तयार होणार स्पर्म इन केस ऑफ मेल. ओके, आणि फिमेल मध्ये काय तयार होणार, एग आपल्याला पाहायला भेटणार इन केस ऑफ फिमेल. ओके, गॅमेटिक डिव्हिजन थ्रू मियोसिस मध्ये आपल्याला पाहायला भेटणार. ओके, चला आता या इंटरफेज मध्ये डिफरंट आपल्याला कोणकोणत्या स्टेजेस पाहायला भेटणार, त्या स्टेजेस मध्ये कोणते इव्हेंट्स होतात, कोणकोणते आपण मेन्शन केलं पहा. इंटरचा अर्थ होतो बिटवीन, च्या मध्ये. ओके, आता ही इंटरफेज आहे, ही जी इंटरफेज आहे ही कशाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे, ही डिव्हिजन झाल्यानंतर एम फेज मध्ये डिव्हिजन झाल्यानंतर परत इंटरफेज येते. ओके, आणि परत डिव्हिजन मध्ये लक्षात ठेवायचं, म्हणजे दोन डिव्हिजन मध्ये असलेली जी फेज आहे. ओके, इन बिटवीन टू डिव्हिजनल फेजेस आपल्याला एक स्टेज पाहायला भेटणार, त्याला आपण काय म्हणणार मग, इंटरफेज असं म्हणणार. व्हाय इट इज कॉल्ड एज इंटरफेज, लक्षात ठेवायचं, बिकॉज इट इज present between two successive cell division. आहे की नाही, दोन सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतर दुसरी जी डिव्हिजन आहे या दोन्हींच्या मध्ये जी फेज असते, मग त्या फेजला आपण इंटरफेज असं म्हणायचं. ओके, आता अगोदर याच्यामध्ये काही पॉइंट्स समजून घ्या.
ते म्हणजे काय, फॉर्मरली म्हणजे अगोदर ह्या इंटरफेजला काय म्हणायचे, रेस्टिंग फेज असं म्हणायचे. काय म्हणायचे ते, रेस्टिंग फेज. आपल्याला माहिती रेस्ट म्हणजे आराम करणं. ओके, म्हणजे सेल्स या फेजेसमध्ये गेल्यानंतर काय करतात, तरी रेस्ट करतात किंवा आराम करतात, असं सुरुवातीच्या सायंटिस्टचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, त्याला रेस्टिंग फेज असं म्हटलं होतं. ओके, बट रिसेंटली म्हणजे आता आपण यांना काय म्हणतो, कशा टाकायचं, याला आपण प्रिपरेटरी फेज असं कन्सिडर करायचं. ओके, प्रिपरेशन म्हणजे तयार करते स्वतःला सेल. ओके, आता व्हाय इट इज कॉल्ड एज अ प्रिपरेटरी का बरं म्हटलं, इकडे लक्ष द्या. डॉटर सेल्स फॉर्म झाल्या, डॉटर सेलचा आकार छोटा आहे, याच्यामध्ये डीएनए कंटेंट कमी आहे, सेल ऑर्गॅनिल्स कमी प्रमाणात आहे. ओके, म्हणजे ह्या डायरेक्टली सेल डिव्हिजन मध्ये जातील का परत विभागणीमध्ये जाणार का, नाही जाणार. ओके, म्हणजे या सेल्स काय करणार, या फेजमध्ये एंटर होणार, इंटरफेजमध्ये एंटर होणार, त्यांच्यामध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार आणि त्याची प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर मग या सेल्स परत कशामध्ये जातील, डिव्हिजनमध्ये जाऊ लागणार. ओके, म्हणजे इंटरफेजमध्ये काय करू राहिल्या सेल्स, स्वतःला प्रिपेअर करू राहिल्या. कशासाठी प्रिपेअर करू राहिल्या, ह्या डॉटर सेल्स फॉर डिव्हिजन, विभागणीसाठी काय करतात, ते स्वतःला प्रिपेअर करतात इंटरफेजमध्ये. त्यामुळं याला आपण प्रिपरेटरी फेज असं म्हणतो. अशा फेज. ओके, चलो आता या इंटरफेजमध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये 3 सब फेजेस आहेत, लक्षात ठेवायचं. 3 सब फेजेस. याच्यामध्ये कोणकोणते असतात, पहिली येते G1 फेज. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रोथ फर्स्ट फेज असं म्हटलं, कारण की इथे आपल्याला माहिती एम फेज नंतर जी पहिली फेज येणार इंटरफेज मध्ये असणारी, ही काय ग्रोथ फर्स्ट फेज असते. ओके, चलो नेक्स्ट जी आपल्याला पाहायला भेटणार ती आहे यस फेज. यस फेजचा अर्थ काय होतो, सिंथेटिक फेज आपण म्हणणार. ओके, आणि थर्ड जी आपल्याला पाहायला भेटणार ती आहे ग्रोथ सेकंड फेज. ओके, काय म्हणतो आपण त्याला, G2 फेज किंवा ग्रोथ सेकंड फेज असं म्हणायचं. ओके, म्हणजे या सब फेजेस मध्ये ग्रोथ होती, या सब फेजेस मध्ये ग्रोथ होती, आणि या फेज मध्ये काय होतं मग, सिंथेसिस. ओके, पण इथं सिंथेसिस कशाचं होतं, डी होणार. ओके, मग आता या ग्रोथ फेज फर्स्ट मध्ये होतं काय ऍक्च्युली, यामध्ये जे सेल ऑर्गेनेल्स असतात, सेल ऑर्गेनेल्स, ओके, हे काय करतात, डिवाइड करतात. डिवाइड होऊन त्यांच्यामध्ये प्रॉलिफरेशन होतं. लक्षात ठेवायचं, प्रॉलिफरेशन म्हणजे काय, एकदम स्पीडने ते डिवाइड करतात, त्यांचा नंबर इन्क्रीज करतात. सेल ऑर्गेनेल्स आपल्याला माहिती आहे कोणकोणते असतात, मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल. ओके, त्यानंतर रायबोसोम्स आपल्याला पाहायला भेटणार. हे सगळे काय येतं, सेल ऑर्गेनेल्स असतात, डिवाइड होतील सेल ऑर्गेनेल्स. दुसरा जो आपल्याला पाहायला भेटणार तो म्हणजे काय, आरएनए सिंथेसाइज होतील. आरएनए काय होतील, सिंथेसाइजचा अर्थ काय होतो, तयार होणे. आरएनए काय होतील, तयार होतील. ओके, आता 3 टाईपचे आरएनए तयार होतात, लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये एमआरएनए तयार होईल, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो टीआरएनए तयार होईल. ओके, आणि शेवटचा आहे आरआरएनए याच्यामध्ये फॉर्म होणार. ओके, एमआरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए, टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए, आणि आरआरएनए म्हणजे रायबोसोमल आरएनए. ओके, मग आता तुम्हाला क्वेश्चन पडेल, हे आरएनए का बरं सिंथेसाइज होतात. आरएनए म्हणजे काय, रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे आरएनए कशासाठी इम्पॉर्टंट असतात, प्रोटीनच्या फॉर्मेशनसाठी, प्रोटीन तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन तयार होतील. ओके, मग आता हे जे मोस्ट प्रोटीन असतात, म्हणजे जे मोस्ट ऑफ द प्रोटीन सिंथेसाइज होतील या सेलमध्ये, हे कशासाठी गरजेचं येतं, हे डीएनएच्या रिप्लिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. डीएनएला डुप्लिकेट करण्यासाठी जे प्रोटीन्स असतात ते कुठं तयार होतील, G1 फेज मध्ये आपल्याला पाहायला भेटणार. चला नेक्स्ट जी आपल्याला फेज पाहायला भेटणार त्याला आपण यस फेज असं म्हटलं होतं. पहा, यस फेजलाच आपण सिंथेटिक फेज असं म्हणतो. ओके, सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशनची फेज. ओके, मग ह्या फेज मध्ये काय होणार, ह्या फेज मध्ये आपल्याला पाहायला भेटणार डीएनए मध्ये रेप्लिकेशन होतं, आहे की नाही. डीएनए काय करणार, रेप्लिका करणार तयार किंवा डुप्लिकेट होणार. ओके, म्हणजे ह्या फेज मध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, अमाऊंट ऑफ डीएनए इज डबल.
डीएनएचा अमाऊंट काय होतं त्याच्यामध्ये पाहायला भेटणार ते मध्ये काय होणार हिस्टोन प्रोटीन सिंथेसाइज होतात किंवा तयार होते। आता हे हिस्टोन प्रोटीन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? हिस्टोन प्रोटीन हे जे डीएनए तयार झाले ना यांच्या कंडेन्सेशनसाठी म्हणजे फोल्डिंगसाठी। ओके, मग आता हे फोल्डिंग करणं का बरं इम्पॉर्टंट आहे? जर डीएनएचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर त्याचं कंडेन्सेशन इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं फोल्डिंग इम्पॉर्टंट आहे। ओके, मग हेच डीएनए कंडेन्सेशन किंवा फोल्डिंग मध्ये जातात त्याच्यापासूनच काय तयार होतं क्रोमोझोम्स फॉर्म होतील। ओके, आणि क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं। क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे डीएनएचं इक्वल डिस्ट्रीब्युशन। ओके, चला थर्ड जी स्टेप आपल्याला किंवा फेज पाहायला भेटणार सब फेज ती आहे G2 फेज किंवा ग्रोथ सेकंड फेज। आता या ग्रोथ सेकंड फेज मध्ये पण काय होणार सेल ऑर्गेनेल्स हे काय होतील इथं डुप्लिकेट होतील। ओके, त्यानंतर इथं पण आपल्याला काय पाहायला भेटणार आरएनए सिंथेसिसची प्रोसेस होणार। ओके, आता या आरएनए सिंथेसिस मध्ये काय तयार होतील आपल्याला माहिती आहे आरएनए 3 टाइपचे फॉर्म होतील एमआरएनए टीआरएनए आरएनए। ओके, हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे प्रोटीनच्या फॉर्मेशनसाठी। पण आता G2 फेज मध्ये जे प्रोटीन्स तयार होणार आहे ते प्रोटीन कशासाठी इम्पॉर्टंट आहे सेलच्या विभागण्यासाठी इम्पॉर्टंट आहे। इथं आपण काय पाहिलं इथं जे प्रोटीन्स तयार होतील हे डीएनएच्या रेप्लिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे। G2 फेज मध्ये जे प्रोटीन्स सिंथेसाइज होतील हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट आहे सेलच्या डिव्हिजनसाठी। ओके, त्यानंतर सेंट्रिओल्स डिवाइड होणार। ओके, आता हे जे सेंट्रिओल असतात या सेंट्रिओलचा यूज कशासाठी होतो स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी। ओके, आपण लेटर ऑन स्टडी करणार आहे ऍक्च्युअली स्पिंडल फायबर फॉर्मेशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे। ओके, हे जे स्पिंडल फायबर असतात हे क्रोमोझोमच्या इक्वल डिस्ट्रीब्युशनसाठी इम्पॉर्टंट असतात। ओके, G1 फेज मध्ये 8 तास लागतात, एस फेज मध्ये कंप्लीट होण्यासाठी 6 to 8 आवर्स लागतील आपल्याला, G2 फेज मध्ये 2 ते 5 तास लागतात। आता लास्ट पार्ट आपण स्टडी करूया ते म्हणजे एम फेज। आता एम फेज आपण शॉर्ट मध्ये समजून घेणार आहे आणि लेटर ऑन आपण डिटेल मध्ये पाहणार म्हणजे मायटोसिस आणि मियोसिस काय असतं। इथं आपल्याला माहिती आहे एम काय असेल एम म्हणजे एक तर मायटोसिस असेल किंवा मियोसिस असणार। ओके, याच्यामध्ये असणारे डिफरंट स्टेजेस आपण लेटर ऑन डिटेल मध्ये स्टडी करणार आहे। ओके, आता या एम फेज मध्ये काय होतं या एम फेज मध्ये डिव्हिजन होणार। ओके, म्हणजे विभागण्याची प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार। किती तास लागतात एम फेज कंप्लीट होण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागतील। ओके, आता या एम फेज मध्ये 2 मेन स्टेजेस असतात पाहा लक्षात घ्या। पहिली जी आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण कॅरिओकायनेसिस असं म्हणतो। ओके, इथं कॅरिओचा अर्थ होतो न्यूक्लियस। ओके, मग कॅरिओकायनेसिस मध्ये काय होतं न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार। काय आलं न्यूक्लियसचं डिव्हिजन कॅरिओकायनेसिस मध्ये। ओके, सेकंड जी फेज आहे त्याला आपण काय म्हणतो सायटोकायनेसिस। ओके, आता सायटोकायनेसिस म्हणजे काय सायटोप्लाझम डिव्हिजन। ओके, आता समजून घ्या समजा ही एक सेल आहे किंवा पेशी याच्यामध्ये आपल्याला 2 इम्पॉर्टंट गोष्टी पाहायला भेटतात। मधला जो सेंटर आहे याच्यामध्ये डीएनए वगैरे प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणायचं न्यूक्लियस असं म्हणतो, केंद्र कसं म्हणणार। ओके, आणि याच्या सराउंडिंगला जे लिव्हिंग मॅटर प्रेझेंट असतं म्हणजे याच्यामध्ये डिफरंट सेल ऑर्गन्स आपल्याला पाहायला भेटणार आहे। ओके, जेली लाईक मॅट्रिक्स प्रेझेंट असतात न्यूक्लियसच्या सराउंडिंगला, मग त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणणार। ओके, पण सगळ्यात सुरुवातीला डिव्हिजन कशी न्यूक्लियसची इट इज फॉलो बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन। ओके, सायटोप्लाझमिक डिव्हिजन नंतर काय तयार होतील लक्षात घ्यायचं 2 डॉटर सेल फॉर्म हे लक्षात घ्यायचं। म्हणजे आपल्याला सुरुवातीला कसं पाहायला भेटणार समजा ही एक सेल आहे। ओके, आता या सेल मध्ये काय झालं पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड झालं। ओके, न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर याच्यामध्ये असलेलं काय झालं सायटोप्लाझम काय झालं डिवाइड झालं। ओके, सायटोप्लाझम डिवाइड झाल्यानंतर इथं काय फॉर्म झाल्या 2 डॉटर सेल्स तयार झाल्या। ओके, हे झालं एम फेज किंवा त्याला आपण डिव्हिजन फेज असं म्हणतो। ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण कोणकोणत्या डिव्हिजनचे टाइप्स असतात मग त्याच्यामध्ये अमायटोसिस पण येतं, नंतर मायटोसिस आणि